ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांसह भागीदारांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीची धाड. 10 ते 12 ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या आरोपामध्ये 60 ठिकाणी छापेमारी. उद्धव ठाकरेंबाबत अजून खूप गोष्टी बाहेर पडतील. रवींद्र वायकरांनी माहिती लपवली. हिशोब तर द्यावाच लागणार. वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांची टीका. यंत्रणांकडून ठराविक पक्षातील लोकांवरच कारवाई. भाजपसोबत असणारे सगळे दूध के धुले, बाकी सगळे भ्रष्टाचारी. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचा मुहूर्त ठरला. उद्या दुपारी 4 नंतर विधानभवनामध्ये निकाल वाचन. निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू. विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र करतील. दीपक केसरकर उद्या भाजपमध्येही जातील. राजन साळवींची शिंदे गटावर टीका. लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्यात. जागा वाटपावर कृपाल तुमानेंची मागणी. जागांची अदलाबदल होणार नाही. आम्हाला 22 आणि भुजबळांच्या मागणीप्रमाणे त्यांना 22 जागा दिल्यास भाजपवाल्यांनी विचार करावा. कृपाल तुमानेंची प्रतिक्रिया. लोकसभेच्या रिंगणामध्ये काँग्रेसमधील बड्या नेत्यांना उतरवा. प्रियंका गांधींना वर्ध्यातून लढवा. थोरात, पटोले, वडेट्टीवारांनाही उमेदवारी द्या. माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदी यांची मागणी. मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील. काही अडचण आल्यास ठाकरे आणि राहुल गांधी चर्चा करतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मवियाचा आज दिल्लीमध्ये खलबत. जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता. तर आजच्या बैठकीनंतर 14 आणि 15 जानेवारीला दिल्लीमध्ये मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक. येवल्याचं येडपट बाजारामध्ये पिशवी घेऊन फिरतंय. एकदा आरक्षण मिळू द्या, मग याची सोय बघतो. त्याला येवल्याचे कांदेच चारतो. बीडमधील सभेतून जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल. राज्य मागासवर्ग आयोगाची 11 जानेवारीला मुंबईमध्ये बैठक. मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार. धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका. 63 पुरावे न्यायालयामध्ये सादर. तुकाराम मुंडेंची तडकाफडकी बदली. पुढील आदेशापर्यंत मनीषा पाटणकरांकडे भाषा विभागाची जबाबदारी. कृषी निर्यातीतील बंदीचा फटका नाही. कृषी निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी फेटाळली. माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामिनावर आज सुनावणी. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी. पूर व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी. पश्चिम महाराष्ट्रामधील पुराचं पाणी मराठवाड्याला मिळणार. जागतिक बँक प्रकल्पासाठी 2300 कोटी देणार. एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप डिसेंबर महिन्याचा पगार नाही. सरकारनं सवलत प्रतिपूर्तीची 327 कोटींची रक्कम न दिल्यानं पगार लांबणीवर. कोस्टल रोड प्रकल्पाचं काम 85% पूर्ण. जानेवारी अखेरपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी सुरू होणार. सायन्स स्थानकाबाहेरील 110 वर्ष जुना पूल लवकरच पाडणार. 3 वर्षांसाठी बेस्टच्या 22 मार्गांमध्ये बदल करण्यात येणार.